लग्न समारंभ हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो। या क्षणाला अविस्मरणीय करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले जातात। लग्नात सहभागी होणारा नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांचा मान सन्मान राखला जाईल, त्यांना काही कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते। मात्र तरीही कधीतरी काहीतरी गालबोट लागतं आणि लग्नासारख्या मंगलमय प्रसंगाचं रूपांतर अक्षरशः युद्धभूमीत होतं। बिहारमध्ये आयोजित एका विवाह समारंभात नेमकं असंच घडलेलं आहे। पाहूया। लग्नाचा मांडव, रसगुल्ल्यावरून तांडव। रसगुल्ले संपले म्हणून वराडी आपापसात भिडले। मंडळी, लग्न समारंभ म्हटलं की सगळ्यांची मनं फार सांभाळावी लागतात, नाहीतर लग्नाच्या मांडवात कोण कोणावर कशासाठी रुसून बसेल सांगता येत नाही। अर्थात लग्नात रुसायला कारण लागतंच असंही नाही। पण लग्न म्हटलं की त्यात काही ना काही ड्रामा घडतोच। झालं असं की 29 नोव्हेंबरला बिहारच्या बोधगयामध्ये एका हॉटेलमध्ये लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं। लग्नात पाहुण्यांच्या ताटात चमचमीत चविष्ट असे सगळे पदार्थ येतील याची सोय सुद्धा करण्यात आली। आता कधी कधी एखादा पदार्थ अचानक कमी पडतो आणि इथे सुद्धा अचानक रसगुल्ले संपले। झालं, लग्नाच्या मांडवात तांडव होण्यासाठी एवढंच कारण पुरेसं ठरलं आणि रसगुल्ल्यावरून हल्ला गुल्ला सुरू झाला। वाटीत मावणाऱ्या आणि तोंड गोड करणाऱ्या रसगुल्ल्यावरून नवरदेव आणि नवरीकडची मंडळी आपापसात इतकी भिडली की एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली आणि जिथे सनई चौघड्यांचे सूर वाजावे तिथे खळखट्याक सुरू झालं। पंक्तीत रसगुल्ले कमी पडले म्हणून सुरू झालेला शाब्दिक वाद पार एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करेपर्यंत गेला। मग काय, हाती मिळेल ते शस्त्र म्हणत खुर्च्या, ताट, वाट्या, ग्लास अशा सगळ्यांचा आयुध म्हणून वापर करत एकमेकांच्या दिशेनं भिरकावण्यात आलं। एखाद्या विनोदी चित्रपटात शेवटी जसा सर्व पात्रांचा एकत्रित गोंधळ दाखवला जातो, अगदी हुबेहूब तसाच तमाशा जेवणाच्या पंक्तीत झाला। कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला बोल लावतंय, कोण कोणाला खुर्च्या फेकून मारतंय याचा हिशोब ठेवण्या पलीकडे हा सगळा गोंधळ गेला। जे बिचारे बाजूला उभे होते त्यांनाही रट्टे बसले। यात काही वराडी सुद्धा जखमी झाल्या। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कपाळाला हात लावले आहेत। रसगुल्ल्यावरून सुरू झालेला हल्ला गुल्ला बघून हसावं का रडावं हे सुद्धा सुचेनासं झालंय। पण या घटनेमुळे चांगल्या लग्नाचा मात्र विचका झालाय असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।